नमस्कार मित्रांनो, जेव्हा कोणी एखादा व्यक्ती तो जवळचा असेल, मित्र असेल, घरचा सदस्य असेल किंवा तुमच्या कोणी ओळखीतला असेल, तो जर एखाद्या वेळी कॅज्युअली बोलत असताना आपल्याशी सुसाईड किंवा आत्महत्या याबद्दल उल्लेख करत आता जगणं नकोसं वाटतंय आणि आता जीव द्यावा वाटतोय असं जर बोलत असेल तर तुम्ही ती गोष्ट सिरियसली घेणे अपेक्षित आहे। त्या क्षणी तुम्ही त्या व्यक्तीसाठी काळजी आणि सहानुभूतीची संवेदना दर्शवणे गरजेचे आहे। जर तुम्ही अशा अवघड प्रसंगाचा सामना केलात ज्यावेळी समोरच्याला तुमच्याकडून काही काळजी आणि सहानुभूती अपेक्षित आहे, तर तुम्ही कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स देणे अपेक्षित आहे हे आता आपण स्टेप बाय स्टेप बघू। तुम्ही फॉलो करायला हवी अशी पहिली स्टेप, बाहेरून शांत दिसणे। तुम्ही जरी कन्फ्यूज झालेले असाल की तो व्यक्ती असं का बोलला किंवा त्याने स्वतःचा जीव देण्याची धमकी का दिली आणि तुमच्या मनामध्ये जरी विचार उठलेले असतील तरी तुम्ही जास्तीत जास्त शांत राहण्याचा आणि शांत दिसण्याचा प्रयत्न करा। तुम्ही असे केल्याने जी नकारात्मक वातावरण निर्मिती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ती कमी होण्यास मदत होईल आणि तो ताणामधून जात असलेला व्यक्ती त्याच्यासोबत अधिक सोयीस्कर पद्धतीने संभाषण करण्यासाठी तुम्हाला संधी मिळण्याचे एक वातावरण तयार होईल। दुसरी स्टेप, त्या व्यक्तीला ऐकून घ्या आणि सहानुभूती दाखवा। त्या व्यक्तीला असं जाणवू द्या की तुम्हाला त्या व्यक्तीची खरंच काळजी वाटते आणि तुम्ही त्या व्यक्तीसोबत मनमोकळेपणे बोलण्यासाठी तयार आहात। त्या व्यक्तीच्या भावना आणि अडचणी कोणतीही जजमेंट न करता तुम्ही ऐकण्यासाठी उत्सुक आहात असे त्या व्यक्तीला जाणू द्या। तिसरी स्टेप अशी घ्या की त्यामध्ये प्रश्न विचारा। त्यांना काही असे प्रश्न विचारा की सद्यस्थितीबद्दल त्यांच्या मनात काय भावना आहेत हे तुम्हाला त्या प्रश्नांद्वारे कळेल। तुम्ही त्या व्यक्तीला असं सुद्धा विचारू शकता की तुम्ही कोणता सुसाईडचा प्लॅन तर नाही ठरवलेला ना, किंवा या अगोदर कधी तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न तर नाही केलेला ना। पण असे विचारताना तुमच्या शब्दांमध्ये आणि बोलण्यामध्ये एक भावनिक टच राहू द्या। हे फोर्सफुल किंवा जबरदस्तीने विचारण्यासारखे किंवा जबरदस्तीने उत्तर काढण्यासाठी विचारलेले नसू नये। चौथी स्टेप, त्यांना प्रोफेशनल हेल्प घेण्यासाठी एनकरेज किंवा प्रवृत्त करा। वर सांगितलेल्या 3 स्टेप ज्यावेळेस तुम्ही फॉलो करसाल आणि प्रश्न प्रतिप्रश्न विचारल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की त्याला खरंच एका मेंटल हेल्थ प्रोफेशनलसोबत बोलण्याची गरज आहे तर त्याला सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट यांच्याशी जाऊन एकदा बोलण्यासाठी प्रवृत्त करा। जर तो व्यक्ती प्रत्यक्ष जाऊन भेटण्यासाठी तयार नसेल तर अशा अनेक सुसाईड प्रतिबंध करण्यासाठीच्या सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईन्स आहेत ज्याच्यावरून तो व्यक्ती फक्त फोन कॉलवरच मेंटल हेल्थ एक्सपर्टसोबत संवाद साधू शकतो। माझी स्वतःची संस्था जीवनदीप फाउंडेशन देखील आत्महत्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेत निःशुल्क प्रकारे मदतीचा हात देण्यासाठी सरसावलेली आहे। जीवनदीप फाउंडेशनमधून माझे सहकारी आणि मी आत्महत्या प्रतिबंधासाठी निःशुल्क सेवा प्रदान करत आहोत। तर तुम्ही त्या व्यक्तीला अशा प्रकारच्या निःशुल्क टेलिकाउन्सिलिंग हेल्पलाईन्स या अस्तित्वात आहेत याच्याबद्दल माहिती द्यावी। 5वी स्टेप जी तुम्ही फॉलो करायला हवी, या संपूर्ण संभाषणादरम्यान जर तुम्हाला असं जाणवलं की त्या व्यक्तीने खरंच कोणता प्लॅन ठरवलेला आहे आणि तो व्यक्ती स्वतःचं कधीही बरं वाईट करून घेऊ शकतो असं तुम्हाला वाटत असेल तर त्या व्यक्तीला एकटं सोडू नका। त्या व्यक्तीच्या सोबतच थांबा किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षरित्या किंवा टेलिकाउन्सिलिंगद्वारे मेंटल हेल्थ प्रोफेशनलची मदत घ्या। फॉलो करावयाची 6वी स्टेप, तो व्यक्ती ज्यांच्यावर ट्रस्ट करतो, ज्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांच्याशी त्याला एकदा बोलायला लावा। स्टेप 7वी, त्या ठिकाणी अशा काही वस्तू अवेलेबल असतील ज्यांच्याद्वारे तो व्यक्ती स्वतःला इजा किंवा हानी पोचू शकतो, त्या वस्तू इतरत्र हलवून टाका। आणि स्टेप 8वी, विषय जर खूपच गांभीर्याचा निघाला तर मेंटल हेल्थ प्रोफेशनलची सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष किंवा टेलिकाउन्सिलिंगद्वारे मदत घ्या। हे लक्षात घ्या की अशा अवघड प्रसंगी प्रत्येक सिच्युएशन ही वेगवेगळी असू शकते। त्या व्यक्तीची त्यावेळची नेमकी गरज कोणती आहे आणि तुम्ही तुमचं जजमेंट वापरून त्या व्यक्तीसोबत कसं कनेक्शन निर्माण केले यावर सुद्धा काही सिच्युएशन डिपेंड असतात। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या व्यक्तींना जेव्हा गरज आहे त्यावेळेस तुम्ही तिथे उपस्थित आहात आणि त्या व्यक्तीला जी कोणती मदत लागते ती मदत करण्यासाठी तुम्ही तयार आहात। आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद।